आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा शहरामध्ये शौर्य दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून स्तंभाला मानवंदना देण्यात आली। पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक येथील पूर्णाकृती पुतळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भदंत डॉक्टर उपगुप्ता महातेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाची प्रतिकृती निर्माण करून विजय स्तंभात शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली। यावेळी प्रामुख्याने भदंत डॉक्टर उपगुप्ता महातेरो, रिपाईचे नेते प्रकाशदादा कांबळे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड, भारतीय बौद्ध महासभाचे माजी तालुकाध्यक्ष मुगाजी खंदारे, ज्ञानोबा दोंदळे, मधुकर गायकवाड, माजी नगरसेवक तथा गटनेते उत्तम खंदारे, ॲडव्होकेट माजी नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, मिलिंद कांबळे, ॲडव्होकेट राहुल कांबळे, बाळासाहेब खुरे, अमृत मोरे, टी.जेड कांबळे, वामनराव काळे, हिरामन जोंदळे, गंगाधर कांबळे, बाबाराव वाघमारे, गणेश सोनवले, बळीराम खारे, श्रावण एंगडे, दिलीप गायकवाड, पांडुरंग निर्मळे, सुनील मगरे, तुषार गायकवाड, गौतम भालेराव, राहुल दवणे, गौतम एंगडे, संदीप थोरात, आनंद कणकुटे, राहुल बोधक, राजू बोधक, शाहीर विजय सातोरे, भारतीय बौद्ध महासभा माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे, त्र्यंबक कांबळे, उमेश बारहाते, अतुल गवळी, शाहीर गौतम कांबळे, अमृत कराळे यांच्यासह पूर्णेतील सर्व महिला मंडळ उपस्थित होते। या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवून सर्वांनी मानवंदना देण्यात आली। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। लढले ते 500 महार, लढले ते 500 महार, करुणी वारावरती वार, करुणी वारावरती वार केले पेशवाईला ठार, करुणी वारावरती वार केले पेशवाईला ठार। शिरूरबाना चालता चालता आले ते पायी पायी, भीमा नदीच्या काठी मग ती जुंपली ती लढाई, बाजीना हरले वैराला चिरले, बाजीना हरले वैराला चिरले, लावून तलवारीला धार, लावून तलवारीला धार, करुणी वारावरती वार केले पेशवाईला ठार। 28,000 पेशव्याला केले घायल मर्दानी, ताचे पुरवाहू लागले लाल भीमा नदीचे पाणी, घाबरून गेले घायात केले, घाबरून गेले घायात केले, काय होऊ लागले ते फरार, करुणी वारावरती वार केले पेशवाईला ठार। स्वाभिमानाच्या लढाईमध्ये या स्वाभिमानाचं लढाईचं नेतृत्व हे सिद्धनाकांनी केलं। पहा बदललो ते 500 होते, पण 500 जणांची एकजूट होती, एका दिलानं एका धैर्यानं लढणारी माणसं होती। आज आपण कोट्यावधी झालो, पण एकूण एकाचा वेळ लागला। आज ना उद्या आपण एक होती, पण एक होणं गरजेचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांना जर खरोखरच आपण अभिप्रेत समाज निर्माण करत असतील तर एकीच दर्शन द्या। कारण बंधूंनो, गळ्यात गाडणं पाठीला जाडू हा बदला घेण्यासाठी, मागे न सरले बाजी न हारले, लावून प्राणाची ती कसोटी, नष्ट केली पेशवाई, नष्ट केली पेशवाई, वैरी केले ते हद्दपार, करुणी वारावरती वार केले पेशवाईला ठार। 1800
त्याप्रमाणे आपण 1 जानेवारी करून वारावरती वार केले पेशवाईला ठार, करून वारावरती वार केले पेशवाईला ठार करण्यात आलं आणि त्या लढाईमध्ये ज्या 500 महार सैनिकांनी महारांनी 30,000 पेशव्यांचा खात्मा करून पेशवाई संपवण्याचं जे काम केलं त्याबद्दल या कार्यक्रमामध्ये सर्व शहरवासियांना देशवासियांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना दरवर्षी आजच्या दिवशी भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी जात होते आणि तीच प्रथा प्रत्येक गावोगावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समूह, त्यांना विचारांना मानणारा समूह वर्ग आजचा हा दिवस मोठ्या हर्षोल्लासात साजरा करत असतो। आजच्या या दिवशी सर्व माझ्या पूर्ण शहरवासियांना शौर्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमचे मार्गदर्शक आमचे नेते गंगाखेड विधानसभेचे आमदार आदरणीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी फोनवरून आपल्या सर्वांना शहरवासियांना या आजच्या या शौर्य दिनानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत।